गुड इव्हनिंग एव्हरीबडी. एक आफ्रिकन अमेरिकन कवयित्री आहे नयरा वाहिद म्हणून. तिचं एक वाक्य मला अतिशय आवडतं आणि तोच अनुभव इथे आज मिळेल अशी अपेक्षा आहे. आय वॉक इन टू अ पोएम अँड आय वॉक आउट समवन एल्स. मी रिपीट करते, आय वॉक इन टू अ पोएम अँड आय वॉक आउट समवन एल्स. कार्यक्रमाचं पूर्ण सूत्रसंचालन नंदिता दाते करतील. ओव्हर टू नंदिता नाव. मालगुण टाकदीप चेतवून अंग किंवा मलमली तारुण्य माझे तू पहाटे किंवा तरुण आहे रात्र अजूनही किंवा थोडस धीट व्हायचं तर धाडस करायचं तर उजाडल्यावरी सख्या निघून चल घराकडे, असं सुद्धा अभिसारिका म्हणते. या सगळ्या कवितांनी, या सगळ्या गाण्यांनी मराठी माणसाचा शृंगार, मराठी माणसाचं प्रेम जागत ठेवलंय, तेवत ठेवलंय. अत्यंत व्यासंग असलेली अशी ही आसावरी आपण ऐकूया. नमस्कार. कवितेचं नाव आहे फक्त. हवी होती फक्त तुझी कौतुकाची एक नजर, हवी होती फक्त तुझी कौतुकाची एक नजर, पण अवतीभोवती तुझ्या सतत माणसांचा वावर. कधी नव्हे ते केले होते मॅचिंग, कधी नव्हे ते केले होते मॅचिंग टॉप टू बॉटम. मला बघितल्याबरोबर चिरंजीव म्हणाले, आई दिसतेच आज तू ऍटम. अशीच काहीशी प्रतिक्रिया तुझी हवी होती, पण तुला मात्र कामात मुळीच फुरसुती. वाया गेली धावपळ सारी, उत्साह सरला, आयुष्यातला अपेक्षा भंगाचा दिवस वाढला. वाया गेली धावपळ सारी, उत्साह सरला, आयुष्यातला अपेक्षा भंगाचा अजून एक दिवस वाढला. छोटे छोटे आनंद क्षण हाती नाही गवसत, तरीही मन वढाय माझं गप्पच नाही बसत. वाट पाहणं आनंदाची माझं संपत नाही, कितीही वाट चालावी लागली तरी मी थांबणार नाही, कितीही वाट चालावी लागली तरी मी थांबणार नाही. ही एक छोटीशी प्रातिनिधिक तक्रार होती, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलीत. मला वाटतं ती पोहोचली असेल तुमच्यापर्यंत. थँक्यू सो मच. माझी अत्यंत आवडती कवयित्री अर्चना नामजोशी. थँक्यू नंदिता. तारांगणी तुझ्या मी समर्पणाला आले, तारांगणी तुझ्या मी समर्पणाला आले, तू चंद्र होत जाताना चांदण्यात झिरपत गेले. त्या धवल शलाका मिठीत कणकण विरघळताना, त्या धवल शलाका मिठीत कणकण विरघळताना, मोहरली अवघी काया अन श्वास रुपयाचे झाले. रात्रीच्या पाठीवरती स्पर्शाच्या गोंधण वेली, रात्रीच्या पाठीवरती स्पर्शाच्या गोंधण वेली, विळख्या विळख्याने चढता रान थरारून आले. ही रंग धूळ देहाची क्षितिजावर विखरत जाता, ही रंग धूळ देहाची क्षितिजावर विखरत जाता, या गंध भारल्या देही मी दंश साठवित गेले. धूसर किनाऱ्यांवरती उर्मीच्या उसळता लाटा, धूसर किनाऱ्यांवरती उर्मीच्या उसळता लाटा, यज्ञ कुंड द्वैताचे धगधगले पेटत गेले. श्वासातून बोलत जाता मौनाचा अर्थ गवसला, श्वासातून बोलत जाता मौनाचा अर्थ गवसला. चेतल्या अंतर्ज्योती हे जगणे उत्सव झाले, हे जगणे उत्सव झाले. थँक्यू. सध्या बँगलोरमध्ये छान पाऊस पडतोय, त्यामुळे पाऊस, प्रेम, विरह, ओढ हे सगळे शब्द जेव्हा एकमेकांना समांतर व्हायला लागतात, समानार्थी व्हायला लागतात, तेव्हा बहुतेक कविता येते. तर अशा छोट्या छोट्या कविता आहेत, एक 2-3 कविता आहेत, त्या वाचून दाखवते. कविता पाझरते आहे रजस्त्रावासारखी, पण खरोखर गर्भधारणा होईल. निर्मितीच्या जन्मासाठी शब्दांचा आधार सोडून जाणीवेच्या जगातून नेणिवेकडे नेणारी, जन्मानंतर पुन्हा स्त्राव आणि वाट पाहणे अनाम शुक्राणूंची,
पुढच्या अनाकलनीय प्रवासाची आदिम ओढ लावणारी. ताणून लावतोस तंबोऱ्याच्या तारा, वर्षानुवर्षांची चढलेली पुटं घासून काढत. तरीही हट्टी मी नाकारते पुटांचे अस्तित्व आणि मूळ चकचकीत नवेपणही. तेव्हा हळुवारपणे छेडतोस एक एक तार तू आणि उमलतो झंकार माझ्या संपूर्ण असण्यात आदिम नादाशी माझी ओळख पटवणारा. मी चिंब मिठीत तुझ्या सोडून आले पावसाळा, सावरत भावनांचा हिंदोळा. मी ऐन उन्हाळ्यातही तू पाठवलासच गंध ओल्या मातीचा, वळवानंतर दरवळलेला. अचानक रानातून दरवळलेला जुईचा गंध आणि रस्ता चुकवून खिडकीतून शिरलेले तुषार बेबंध चाळवतातच आठवणी. फुलांशिवाय धुंद उमलल्याच्या, पावसाशिवाय चिंब भिजल्याच्या, उमलणाऱ्या रात्रीच्या कमळासारखा सावकाश उलगडत जाणारा मालकंस. जोडीला कमळपत्रासारखा नामाद निराळा राहणारा तुझ्यासारखा तूच. काळोख होऊन तुला गुरफटून घेऊ कवेत, की पाणी होऊन अनुभवत राहू तहानल्या निशब्दपणे. पाऊस कोसळून गेल्यानंतरची निशब्द रात्र, निशब्दाची गहिराई वाढवणारा मालकंस. काजव्यांनीही घेतली आज माघार, आता सावरणारा गहिरा अंधार. शेवटची छोटीशी कविता. काटेरी स्पर्श, धगधगता वास, निश्चल अवकाश, तुटेपर्यंत अंत पाहिलास, पण कोसळलास दाट निळा ओतत चहू बाजूंनी. विलंबित लयीत जोमदार स्वर लावत खर्जापर्यंत रुजवत मल्हार. अंगांगांवर फुटून येत आहेत कोंब तुझा मल्हार गात. धन्यवाद. कल्पना दुधार. तू इथे येशील तेव्हा हे गवत अनोळखी मानू नकोस. कळितापासून ओळख आहे त्यांची माझी, आणि तुझी माझी तर आहेच आहे, म्हणून ती तुला ओळखतील. हा पालापाचोळा नाही फक्त, पालवीपासून एकत्र वाढलोय आम्ही, आणि आता त्यांची पानगळ झाली इतकंच. ही लाल मातीची माझी पायवाट तुलाही ओळखेल नक्की. सूर्य उजेड घेऊन येताना मला शोधेल तर मी दाखवेन तुझ्याकडे बोट. तुझं माझं अंगण एकच होतं, नाही म्हणायला घर नावाची गोष्ट तेवढी वेगळी होती. तुझ्या अंगणातली चिमणी माझ्या अंगणात यायची रुसून, मग तिला मनवायला चिमणा यायचा मागून. पंख फुटल्या पिलाला दोन्ही अंगण एकच होती. तुझ्या फांदीवरच्या घरट्यात कोकिळा अंड घालून जायची आणि माझ्या फांदीवरून लक्ष ठेवायची. फांद्या वेगवेगळ्या नव्हत्याच मुळी, फक्त बुंदे होते वेगवेगळे. तुझ्या अंगणात आंबा होता, माझ्या अंगणात चिंच. चिंच आल्या नाहीत, आंबे आले नाहीत तरी फरक पडत नव्हता फारसा. चिंच आल्या नाहीत, आंबे आले नाहीत तरी फरक पडत नव्हता फारसा. पण बहर नाही आला तर मात्र फरक पडायचा. कारण झाडांना बहर यायचे, मोहर यायचे आणि आपल्याला शब्द फुटायचे. कारण झाडांना बहर यायचे, मोहर यायचे आणि आपल्याला शब्द फुटायचे. कधीतरी कुठल्या तरी पानावर आपल्या शब्दांची भेट होईल. कधीतरी कुठल्या तरी पानावर आपल्या शब्दांची भेट होईल. नाही म्हणायला फक्त आपली नावं वेगळी होती. नाही म्हणायला फक्त आपली नावं वेगळी असतील. आशय तर तोच असेल, आशय तर तोच असेल. धन्यवाद. कविता आहे सौमित्र यांची. एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन
एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंटमध्ये शिरतो तेव्हा तुझा हात माझ्या हातामध्ये असतो. खाली मान घालून तू गर्दीमधून चालत असतेस, तसेच माझ्यासोबत एका टेबलला बसतेस. सगळी गर्दी तुझ्याकडे आमिष नेत्रांनी पाहत असते. मी फक्त तुझ्याकडेच पाहत असतो. तुझ्याशीच बोलत असतो. तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो. अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात एका दुपारी सहज सोपं बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत जेवायला तू येशील का? अशाच पावसात अर्ध भिजत मी तुला सांभाळत नेत असतो. एखाद्या अनोळखी शहराच्या रस्त्यावरून तू सावध चालत असतेस, थोडी जवळ थोडी दुरून, आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटवून टाकतेस आणि टाकूनच देतेस. मग माझा हात हातात घेऊन रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू पाणी पुरवत चालू लागतेस. कडेने वळणीला उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात आणि मी मात्र तू छत्री मिटलीस, दूध टाकून दिलीस आणि अशा पावसात माझ्यासोबत चक्क भिजत चाललीस म्हणून रस्त्यात साधल्या डबक्यावरून एखाद्या सुफी संताचा न बुडता चालत असतो. हरकून तुझ्याकडेच पाहत राहतो. अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहारात चालत जायला येशील का? अशाच पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमध्ये कुठेतरी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राचे गाज दोघांवरून पार होत असताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवताना, ढेवरून माझे अश्रू पावसात मिसळून वाहताना, तुझ्याकडं अशात पाहण्यातच मी मुद्दाम टाळताना, न कळत मी तुझा हात हातात घेतल्यावर, हळूच तू माझ्याकडे मान वळून पाहिल्यावर, माझ्या गालावरचा पाऊस आणि अश्रू तुला वेगवेगळ्या निथळताना दिसल्यावर, अश्रू पुसायला तू माझ्या गालांशी हात न्यावा आणि तुझ्या पोटात फक्त पाऊसच येत राहावा. एखाद्या पावसाळी तू पुन्हा येशील का? आणि तू खळखळून हसत माझ्याही न कळत माझ्या मिठीत शिरावी. आपण दोघं घट्ट बिलगत गाजेमधून विरत किनाऱ्यावर फक्त उरूर राहावी. अशासाठी पावसाळी कुठल्या तरी संध्याकाळी उदान भरती आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर जायला येशील का? दाट काळोख होशील का? तुझा चेहरा माझ्यासोबत काळोखाला देशील का? सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोलीचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो. तुझा चेहरा फुललेला, माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्ये फुललेला. तू भिजलं फुल दिसतेस, पावसात उठली फुल दिसतेस. कुठेही घेऊन चल असं कडेवरला मूल दिसते. वेटर सगळे आपल्याकडे पाहत करतात गुल्ला. कोणीतरी खवचट ओरडतो, कव्वे के हात रसगुल्ला. तू तात्काळ तशीच थांबतेस, झटकन वळून मागे पाहतेस, माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक उडून गाठतेस. बाहेर पाऊस मुसळधार आता वाढलेला असतो. तितक्यात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो. पंख चिंब भिजलेले डोळे मिटलेले कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस. पावसात चिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस. अशासाठी कधीतरी दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी होऊन जिव्हाळी समजून घ्यायला येशील का? कुठल्या तरी एका पावसाळी दुपारी सहज बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का? येशील का? येशील का? धन्यवाद. वा मितेश सर, वा. नितेश सर, हे आजच्या आपल्या कार्यक्रमाचं सरप्राईज होतं. कसं वाटलं सरप्राईज? आजचा हा कार्यक्रम आपण कोविड योद्धा यांच्यासाठी डेडिकेट करत आहोत. पुन्हा एकदा सॅल्यूट्स सगळ्यांना, जे जे आपल्यासाठी खूप खूप कष्ट घेतात त्यांना मनापासून सलाम, प्रणाम. किरण केंद्रे त्यांना मी आमंत्रित करते. कळीचं फूल, गंधाची भूल, सख्याची चाहूल ऐनवेळी. कळीचं फूल, गंधाची भूल,
सख्याची चाहूल ऐनवेळी, रोजचा बहाणा मिठी सुटेना, घातला उखाणा ऐनवेळी. क्या बात है. रोजचा बहाणा मिठी सुटेना, घातला उखाणा ऐनवेळी, बाण धारधार हरणाची नजर. वा. बाण धारधार हरणाची नजर, सरकला पदर ऐनवेळी. क्या बात आहे. वा वा वा. आणि दुसरी छोटीशी अशीच आहे, कवितेचं नाव बाध. तुझ्या स्पर्शाची पाहते रे वाट, काळोख हा दाट साद घाली. तुझ्या स्पर्शाची पाहते रे वाट, काळोख हा दाट साद घाली. आता मी मनाला कशी रे आवरू, आता मी मनाला कशी रे आवरू, पायीचे घुंगरू नाद घाली. वा. पतंग दिव्याला मारतो धडक, तुझीच तडक याद आली. वा. पतंग दिव्याला मारतो धडक, तुझीच तडक याद आली. पिंकले जांभूळ आले ना रंगाशी, वा. क्या बात आहे. पिकले जांभूळ आले ना रंगाशी, चोळी ही अंगाशी वाद घाली. पिकले जांभूळ आले ना रंगाशी, चोळी ही अंगाशी वाद घाली. आणि शेवट आहे, या कातरवेळी दूर गेले राव, या कातरवेळी दूर गेले राव, न मांडता डाव बाद झाली, न मांडता डाव बाद झाली. थँक्यू. वा 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 वा. डॉक्टर माधवी मेहेंदळे. खरंच खरंच ती तुझीच आहे. तिचं सर्वस्व ती तुलाच देते आहे. डोळ्यात तिच्या पूर्वीची चमक नाही, जगाकडे बघण्याची एक अनंत उत्सुकता नाही. डोळ्यात तिच्या पूर्वीची चमक नाही, जगाकडे बघण्याची एक अनंत उत्सुकता नाही. मान्य आहे, मान्य आहे, पण आठवत नाही का तुला? तिच्या निरागस दृष्टीने, तिच्या निरागस दृष्टीने पाहिलेल्या जगाच्या वास्तविक रूपाने आग लावली आणि होळी केली तिच्या निरागसतेची. तुझ्या छायेतील असंख्य तरुण मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याच्या, तुझ्या छायेतील असंख्य तरुण मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेण्याच्या तुझ्या वृत्तीची लाकडं, तुझ्या वृत्तीची लाकडं तूच नाही का त्या होळीत घातली होतीस आणि बेचेरा केली होतीस तिची अल्लड उत्सुकता जगाकडे बघण्याची. आपणच सर्वांनी मग गोळा केली होती राख. आणि तुझ्या ऑफिसच्या पिकनिक बरोबर जाताना तूच समुद्रात टाकून आला होतास. जे उरलं आहे नजरेत तिच्या, जे उरलं आहे नजरेत तिच्या, त्याने ती तुलाच निहाळते. विश्वास, विश्वास नाही दिसत म्हणतोस नजरेत तिच्या. अरे लक्षात नाही का तुझ्या? अविश्वास, फसवणूक हे शब्द फारसे ध्यानातच नसायचे तिच्या. तेव्हा तुझी शब्द संपदा अपुरी म्हणून घातले होते हेच शब्द उंजळीत तिच्या, अगदी भरभरून. तेव्हा भांबावली होती बिचारी आपल्याच माणसाचं हे रूप पाहून. आणि मान्य करावंच लागलं होतं तिला अस्तित्व या शब्दांचं, अणुरेणू भग्न करणार. तरी हे जे उरले ते तुकडे वेचून पदरात बांधून परत ती तुझ्याकडेच बघते आहे. भग्न अस्तित्व तुलाच अर्पण करते आहे. तरी तक्रार आहे तुझी? ही कविता फार सुंदर, वेगळ्या प्रकारची पण फार सुंदर कविता माधवी. धन्यवाद सर. एक छोटीशी हलकी फुलकी थोडीशी. असं तर म्हणत नाही, असं तर म्हणत नाही की तुझं अस्तित्वच नको, असं तर म्हणत नाही की तुझं अस्तित्वच नको. तुझी माझी वर्तुळ जीवनाची एकमेकांना छेदायलाच नको, तुझी माझी वर्तुळ जीवनाची एकमेकांना छेदायलाच नको. तू नसलास तर जीवन शून्यवत तर होत नाही. पण एकटीच असेन तेव्हा मनाला मनाई केली असतानाही एखादा चुकार क्षण तुझ्या आठवणीची लकीर
एक हलकासा तरंग उठवतेच. तशी काय नात्यांची गर्दी असतेच अतोनात. वेळ सगळा काठोकाठ भरून तुडुंब वाहील अशी हवी हवीशी. तरी पहाटेच्या काही किरणांवर तुझं नाव लिहिलेलं दिसतं. तुझं असं हे हलकसं असणं माझ्या आयुष्यात मान्य केले मी. बरोबर असताना जुळणारी वेवलेंथही कबूलच आहे मला. पण मी मुळातच स्वच्छंद. गुंतायची आवडही नाही आणि सवयही नाही. तुझ्या सगळ्या क्षणांची लय मात्र माझ्या विचारांच्या गुंतायात गुरफटलेली जाणवते मला. म्हणूनच भीती वाटते त्यात पाय अडकायची. एक ऐकशी. भरारी मारणार माझं मन कुठल्याशा धाग्यात अडकवू नकोस. भरारी मारणार माझं मन कुठल्याशा धाग्यात अडकवू नकोस. भ्रमंती करू पाहणाऱ्या माझ्या पायांना साथ घालून जड करू नकोस. अशी कुठे जाणार आहे मी आणि किती वेळ? परत एकटी असेन तेव्हा तुझी लकीर येईलच ना. पहाटेच्या किरणांवर तुझं नाव असेलच ना. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते आहे मधुरा विप्र यांना. मी कविता सुरुवात करते. मी माझ्याच तालात नादात. मी माझ्याच तालात नादात आणि मग तो येतो आणि सर्व लय ताल नाद विथळून टाकतो. मी माझं मन, माझं शरीर, माझं जग, माझा पलंग, माझं घर, माझं जगणं सगळं विस्कटून जातो. पण नंतरची मी आता अजून देखण्या तालात नादात मी. ही होती माझी पहिली कविता. दुसरी कविता आहे थोडासा वेगळा विषय, बहुतेक इथे अप्रिशिएट होईल असं वाटतं मला. कवितेचं नाव आहे एकदा कधीतरी. एकदा कधीतरी ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला. एकदा कधीतरी ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला. सुपीक दिवसात गजरा माळून त्याला भुलवून बीज रुजवायचंय मला. एकदा कधीतरी ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला. ना लग्नाची ना प्रेमाची ना तमा या समाजाची. ना लग्नाची ना प्रेमाची ना तमा या समाजाची. एक फक्त गरज त्याची लागणार आहे मला. कधीतरी एकदा ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला. रीत नको भात नको. रीत नको भात नको साज नको लाज नको. रीत नको भात नको साज नको लाज नको. उघड्या डोळ्यांनी एकदा त्याच्यात भिजायचंय मला. कधीतरी एकदा ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला. जात नको पात नको. जात नको पात नको जन्मपत्रिकेची अट नको. जात नको पात नको जन्मपत्रिकेची अट नको. योनीच्या स्त्रावात शुक्राणूंना आत घ्यायचंय मला. एकदा कधीतरी ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला. धन्यवाद. रेवती सर. पहिली कविता सादर करते. उतरून येते हळूच. पहिली कविता सादर करते. कातर वेळी सांजेला त्या प्राजक्ताच्या फुलतिकळ्या. कातर वेळी सांजेला त्या प्राजक्ताच्या फुलतिकळ्या. चांदण्यात जणू आकाशीच्या अर्ध्या निजल्या या सगळ्या. चांदण्यात जणू आकाशीच्या अर्ध्या निजल्या या सगळ्या. उतरून येती हळूच धरेवर बिलगुन बसती पानात. काजव्यांची मग शाळा भरते धुंदी भरल्या रानात. उतरून येती हळूच धरेवर बिलगुन बसती पानात. काजव्यांची मग शाळा भरते धुंदी भरल्या रानात. हलके उतरे चंदेरी ती ढगा आडुनी चंद्रसखी. हलके उतरे चंदेरी ती ढगा आडुनी चंद्रसखी. पाहून तिजला हरपून जाई भान तिच्या कायेवरती. पाहून तिजला हरपून जाई भान तिच्या कायेवरती. पाऊल पाऊल जपून ठेवत सखी येई बघ भेटीला.
पाऊल पाऊल जपून ठेवत सखी येई बघ भेटीला, श्रीरंगाचा रंग उरतसे अवनीच्या चहू अंगाला. अमृत शिंपून लपंडावतो रंगे दुसऱ्या प्रहराला, अमृत शिंपून लपंडावतो रंगे दुसऱ्या प्रहराला. गार गारवा दूर मारवा रंगे अंतिम चरणाला, गार गारवा दूर मारवा रंगे अंतिम चरणाला. फुलता फुलता सरून जाई प्राजक्ताचा धवल सडा, फुलता फुलता सरून जाई प्राजक्ताचा धवल सडा. अधर भेटीच्या दवबिंदूंनी भिजती डोळा दोन कडा. अर्ध्या मिटल्या अर्ध्या भरल्या पापण्यात हरी दाटत असे, अर्ध्या मिटल्या अर्ध्या भरल्या पापण्यात हरी दाटत असे. पहाट धूसर जागी होता खूण गाली मग उमटत असे, पहाट धूसर जागी होता खूण गाली मग उमटत असे. हुरहुर जागे पुन्हा नवी येईल कधी का तर वेळ, हुरहुर जागे पुन्हा नवी येईल कधी का तर वेळ. पुन्हा भेटती प्राजक्ताची पुन्हा चांदण्यांचा खेळ, पुन्हा भेटती प्राजक्ताची पुन्हा चांदण्यांचा खेळ. धन्यवाद. ही माझी पहिली कविता, विषय हाच. पण पुढची कविता सादर करते षटाक्षरी म्हणून. थँक्यू व्हेरी मच. षटाक्षरी विषय हाच. पुन्हा सैर भैर पुन्हा येर झारा, पुन्हा सैर भैर पुन्हा येर झारा. पुन्हा खूळ वेडे पुन्हा पावसाळा, पुन्हा सैर भैर पुन्हा येर झारा. पुन्हा खूळ वेडे पुन्हा पावसाळा. पुन्हा चित्ती घोर, पुन्हा चित्ती घोर पुन्हा गंधवारा. पुन्हा दूर पावा पुन्हा पावसाळा. पुन्हा रात्रवैरी, पुन्हा रात्रवैरी पुन्हा स्वप्नधारा, पुन्हा रात्रवैरी पुन्हा स्वप्नधारा. पुन्हा चंद्रचिंब पुन्हा पावसाळा. पुन्हा ओढ जुलमी, पुन्हा ओढ जुलमी पुन्हा गूढ फेरा. पुन्हा शोषकंठी पुन्हा पावसाळा. पुन्हा तू समोरी, पुन्हा तू समोरी पुन्हा स्पर्श कोरा. पुन्हा तू समोरी पुन्हा स्पर्श कोरा. पुन्हा लाजरेशा पुन्हा पावसाळा. पुन्हा देही घेरा, पुन्हा देही घेरा पुन्हा तो शहारा. पुन्हा देही घेरा पुन्हा तो शहारा. पुन्हा मी धराती मी तू पावसाळा. पुन्हा मी धराती पावसाळा. धन्यवाद. वा वा, फार गोड, मस्त. थँक्यू सो मच. फार छान. आपला धडका संकेत संकेत या प्लीज. त्या जोरात येणाऱ्या लाटा आणि अंगावर येणारा काटा, त्या जोरात येणाऱ्या लाटा आणि अंगावर येणारा काटा. त्यातून होणारा फेस आणि तिचे उडणारे सुंदर केस. अनुभवून तो मंद वारा अंगावर येतो शहारा. अनुभवून तो मंद वारा अंगावर येतो शहारा. तिथे रचून शिंपल्यांची रास जुळूया राणी आपले श्वास. माझी या मनाला एवढीच आस कधीच संपू नये आपला हा सहवास. तुझ्या सोबत जगलेला प्रत्येक श्वास जणू न संपणारा प्रेमाचा तास, जणू न संपणारा प्रेमाचा तास. एवढीच होती. वा वा वा. मानलं तर लग्न आहे सुंदर बात, मानलं तर लग्न आहे सुंदर बात. जीवन जगायला मिळतो एक हक्काचा हात. ज्यांच्यासोबत शेअर करू शकू प्रत्येक बात, ज्यांच्यासोबत शेअर करू शकू प्रत्येक बात. सुख दुःखात मिळते एकमेकांची साथ. समजून घेऊ एकमेकांना थोडे, समजून घेऊ एकमेकांना थोडे. एकत्र मिळून सोडू आयुष्याचे प्रत्येक कोडे. करावे एकमेकावर भरपूर प्रेम, करावे एकमेकावर भरपूर प्रेम. तिसऱ्या कुणाला मध्ये लावून देऊ नये नेम. येतात यात समस्या कशामुळे, येतात यात समस्या कशामुळे. तिसऱ्या कुणाच्या अति हस्तक्षेपामुळे. जेव्हा दुसऱ्या कुणाला कळते घरातील प्रत्येक बात, तेव्हा सुरू होतो त्या घराचा घात. अर्धवट ऐकून मग दिले जातात अनेक सल्ले. गैरसमजाचे गाठले जातात लांब लांब पल्ले. एका शब्दाचे लावून अनेक अर्थ, दाम्पत्य जीवन केले जाते व्यर्थ. मान्य नसते कुणी मेड फॉर इच अदर, मान्य की नसते कुणी मेड फॉर इच अदर, पण वाकी थोडे मेड फॉर मोल्ड फॉर इच अदर.
बघ मग कसा संसार होईल छान, एक बनेल जानू दुसरा बनेल जान. वा वा. वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यावर भिन्न स्वभाव असणारच. वेगवेगळ्या प्रकृती सारखे कोणी नसणारच. वेगळेपणातील अनुभवून सुख चल करूया राणी हास्यमुख. वेगवेगळे अनुभवून चल करूया राणी हास्यमय मुख. धन्यवाद. सोनाली मराठे. आर्याबागच्या ज्या मूर्ती आहेत विठ्ठल रुक्मिणीच्या, त्याच्यावर मी कविता केलेली होती, तीच आज म्हणते आहे मी. वो दोनों है यहाँ, वो दोनों है यहाँ, सालों से सदियों से यहीं पर कहानी शुरू हुई. चांद घुल रहा था बादलों में, उसे इश्क हुआ था आसमां से. वो तो हमेशा बांटता रहता था हंसी सबके होठों पर. और वो पहली लड़की थी इस दुनिया की, जैसे थम गई सी, थोड़ी रूठी हुई, रुकी हुई, असमय मुरझाई सी. थक गई थी दुनिया के सवालों के भीड़ से. अचानक आसमां से टूटा कुछ, शायद तारा था. बादलों ने अवकाश दे दिया रूठी हुई आंखों में, और इश्क में तब्दील हो गया आसमां के आंखों का रंग. अभी आंगन भरा हुआ लगता है, क्योंकि यहाँ इश्क बसता है. ये मूर्तियां खूबसूरत तस्वीर है इश्क इबादत की. थँक यू. नाशिकला असतो, शिल्पकार आहे मॅडमनी सांगितलंच, पण कधी कधी शब्दांमधनं व्यक्त व्हायला पण आवडतं. तर ह्या व्यक्त भावना मी तुमच्यासमोर सादर करतो. हिंदी आहे, उर्दू काही शब्द असतील त्याच्यामध्ये, ऐकायला छान वाटेल तर जरूर ऐका. पहली कविता. वो परछाइयों के फासले, वो नर्म एहसास, वो सांसों की गर्म फुहारे, वो लहू के रंग से उजला आसमां, हर कोई वस्ल के लम्हों का राजदार था. तब ही धड़कनों के शोर ने सब राज खोल दिए. मीठी बदनामियों के सिलसिले जब ही से शुरू हुए, मीठी बदनामियों के सिलसिले तभी से शुरू हुए. दूसरी कविता है. जहन के ख्याल, अल्फाजों के फासले, सिमटी चाहतों के मज़ार, खामोशी की चादरें, खुशबू के मीनार, आँखों के गुंबज, दीवारों पे आंसुओं की नक्काशी, तराशी हुई वो चाहते, वो आदम, वो हव्वा, वो खुल्द, या खुदा या खुदा. तीसरी कविता है. इस रात की कोई सुबह नहीं, सुबह अगर छू ले अगर, तो रात भी कोई रात नहीं. इन बातों का कोई अंत नहीं, बात अगर ख़त्म हो जाए तो बात भी कोई बात नहीं. जो हमारे दिल में थे बसे, दिल से जो वो निकल गए, वो दिल भी तो कोई दिल नहीं. रात भर जो जख्म चला है, सुबह हुए फिर भी दर्द रुका नहीं. सुबह हो जाए तो दर्द रुक जाए, वो जख्म भी तो कोई जख्म नहीं. रोशनी में दिखाई देने वाली हर चीज़ मौजूद हो ये मुमकिन नहीं. अंधेरे में महसूस किए ख्वाबों का वजूद ना हो ये हकीकत नहीं. आए खुदा मुझे अंधेरा ही बख्शना, हर उजाले में मेरा वजूद महफूज नहीं, हर उजाले में मेरा वजूद महफूज नाही. आयुष्यात खूप साऱ्या घटना घडतात, त्याला दिलेला हा शाब्दिक रिस्पॉन्स अशा पद्धतीच्या या 3 कलाकृती मी तुमच्यासमोर सादर केल्या. पुन्हा एकदा सादर करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. दुपारीतल्या ऐन दुपारी ही कोणती काहुरी दुपार, दुपारीतल्या ऐन दुपारी ही कोणती काहुरी दुपार, तुझ्या गडद गोऱ्या स्तनांवर रंगाळलेली. बोटांवर हे कोणत्या दुपारचे काळे करंद तीळ, बोटांवर
हे कोणत्या दुपारचे काळे करंद तीळ तुझ्या वक्षांनी चितारलेले. दातांची ही कधीच्या दुपारची हवी हवीशी लसलस. दातांची ही कधीच्या दुपारची हवी हवीशी लसलस तुझ्या उरोजांनी अळवलेली. ओठांवर ही कुठल्या दुपारची स्निग्ध हुळहुळ. ओठांवर ही कुठल्या दुपारची स्निग्ध हुळहुळ तुझ्या गुलाबी सर तपकिरी स्तनाग्रांनी ओलावलेली. दुपारीतल्या कैक दुपारी तुझ्या वक्षांचे मधाळ चांद. दुपारीतल्या कैक दुपारी तुझ्या वक्षांचे मधाळ चांद पापणातल्या अमावस्येत चेतवलेले तेजाळलेले. तुझा तृप्त पदर सुनसान दुपारीच्या सनन्न वावटळीत उडताना मी पाहतो. धन्यवाद. मौन, MOAN, मौन. त्या एका उच्छृंखल अमृत क्षणी, त्या एका उच्छृंखल अमृत क्षणी भान हरपून अवधान बाजूला सारून संयम मर्यादा लांघून अस्फुट अस्पष्ट you moaned. You just let yourself go. आणि मग पुढे कधीतरी डोळेही उघडलेस. आत्मभानाने डवरलेले, काठोकाठ प्रेमाने ओथंबलेले, जगभरच्या विश्वासांनी गच्च दाटलेले, तृप्तीने समाधानाने ओसांडणारे. नंतर मग कधीच विचारावेसे वाटले नाही. नंतर मग कधीच मला विचारावेसे वाटले नाही, डू यू रिअली लव्ह मी डिअर? You just moaned. First time in your life with all your senses freely. Thank you. आणि खूप सुंदर शायरा असणाऱ्या या आपल्या आर्याबागेचा एक अभिमान आहे. शुभा लोंढे. थैंक यू नंदिता जी. कि छत पे बारिश गुनगुनाने लगी है. कि छत पे बारिश गुनगुनाने लगी है. अपने आर्यबाग करो की महफिल जगमगाने लगी है. अपनी आर्यबाग करो की महफिल जगमगाने लगी है. नमस्कार आर्यबागकर, सर्व रसिक मान्यवरांना आणि सर्व मैफिल. साहित्याची चळवळ कुठल्याही परिस्थितीमध्ये अव्याहत चालू राहावे या विचार मंचाचा उपक्रम स्तुत्य आहे. खरं म्हणजे आजचा विषय अतिशय सुंदर. प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे काय असतं? तुझ्या माझ्या हातात नसतं. एका दिवसाचं नातं नसतं, त्यात तुझी माझी आहुती असते. प्रेम म्हणजे काय असतं? तुझ्या माझ्या हातात नसतं. एका दिवसाचं नातं नसतं, त्यात तुझी माझी आहुती असते. एक हिंदी उर्दू गझल घेते आहे. अपनी सासों पे रखता था वो पिरोकर मुझे. माझ्या पतीसाठी लिहिली आहे. अपनी सासों में रखता था वो पिरोकर मुझे. जिंदगी में बेइंतहा बेपनाह मिला है प्यार मुझे. जिंदगी में बेइंतहा बेपनाह प्यार मिला है मुझे. उसके चेहरे की खुशी पढ़ के बताऊं तो जरा. उसके चेहरे की खुशी पढ़ के बताऊं तो जरा. बहुत कुछ मिला है खुद को खोकर मुझे. बहुत कुछ मिला है खुद को खोकर मुझे. उनकी आंखों में नजर आता है साहिल अपना. उसकी आंखों में नजर आता है साहिल अपना. चले आए हैं डुबोने खुशियों के समंदर मुझे. चले आए हैं खुशियों के समंदर मुझे. छीन लेते हैं आज भी वो मेरे होशो आवाज. छीन लेते हैं आज भी वो मेरे होश आवाज. हर लफ्ज की खुशबू में इस तरह भिगो कर मुझे. हर लफ्ज की खुशबू में इस तरह भिगो कर मुझे. एक द्विभाषीय गझल घेते आहे. भावभावनांचा आविष्कार जे गझल असते आणि ती ज्यावेळेस तरन्नुमध्ये गायली जाते त्यावेळेस काळजापासून थेट काळजापर्यंत पोहोचले जाते. एक प्रयत्न द्विभाषीय गझल. आके ख्वाबों में मेरे मुझको तू आवाज दे. आके
ख्वाबों में मेरे मुझको तू आवाज दे, हे सख्या जीवनी सतरंगी तू हा साज दे, हे सख्या जीवनी सतरंगी तू हा साज दे, हे सख्या जीवनी सतरंगी तू हा साज दे, आके ख्वाबों में मेरे मुझको तू यूं आवाज दो, चाहे नजर हो आसमां पे पाँव ज़मीं पे चाहिए, चाहे नजर हो आसमां पे पाँव ज़मीं पे चाहिए, हे सख्या संकटांना भिडण्याचा अंदाज दे, हे सख्या संकटांना भिडण्याचा अंदाज दे, हे सख्या संकटांना भिडण्याचा अंदाज दे, आके ख्वाबों में मेरे मुझको तू यूं आवाज दो, जिंदगी ये दौड़ती है खत्म रुकने पर सफर, जिंदगी ये दौड़ती है खत्म रुकने पर सफर, हे सख्या वेदनांनी बहरलेला बाज दे, हे सख्या वेदनांनी बहरलेला बाज दे, हे सख्या वेदनांनी बहरलेला बाज दे, आके ख्वाबों में मेरे मुझको तू यूं आवाज दो, जी तो चाहता है ये सास देश के नाम हो, जी तो चाहता है ये सास देश के नाम हो, हे सख्या देशभक्तीचा ध्यास निर्व्याज दे, हे सख्या देशभक्तीचा ध्यास तू निर्व्याज दे, हे सख्या देशभक्तीचा ध्यास तू निर्व्याज दे, आके ख्वाबों में मेरे मुझको तू यूं आवाज दो। आखिरी शेर, मुस्कुराते चल पड़ो मौत की बाहों में मैं, मुस्कुराते चल पड़ो मौत की बाहों में मैं, हे सख्या सरनावरी, हे सख्या सरनावरी अग्नि तू संव्याज दे, हे सख्या सरनावरी अग्नि तू संव्याज दे, हे सख्या सरनावरी अग्नि तू संव्याज दे, आके ख्वाबों में मेरे मुझको तू यूं आवाज दो, हे सख्या जीवनी सतरंगी तू हा साज दे, साज दे, साज दे। थँक्यू एव्हरीवन. शुभांगी मुळे. मी प्रेमिका. प्रेमा कशी साहू ही दुरी, प्रेमा कशी साहू ही दुरी, लॉकडाऊनची मजबुरी, व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये रमू जरी, व्हर्च्युअल वर्ल्ड मध्ये रमू जरी, कधी भेट घडे खरी खुरी, कधी भेट घडे खरी खुरी, वाऱ्याची झुळूक सांगे कानामध्ये, वाऱ्याची झुळूक सांगे कानामध्ये मधुर प्रेमाच्या गुजगोष्टी, वाऱ्याची झुळूक सांगे कानामध्ये मधुर प्रेमाच्या गुजगोष्टी, मनाच्या अंगणात अवतरे, मनाच्या अंगणात अवतरे सुखद मिलनाची पुष्पवृष्टी, पक्षी किलबिल मोर थुई थुई, पक्षी किलबिल मोर थुई थुई, फुलपाखरू भिरभिरे जाई जुई, पक्षी किलबिल मोर थुई थुई, फुलपाखरू भिरभिरे जाई जुई, जणू ठाव घेई अंतरविरही, जणू ठाव घेई अंतरविरही, अंतर जरी असे प्रत्यक्ष भेटीचे,
अंतर जरी असे प्रत्यक्ष भेटीचे, अंतर नसे मनामनांचे, अंतर नसे मनामनांचे, त्या कृष्ण सावळ्या असं म्हणताते, त्या कृष्ण सावळ्या असं म्हणताते, उजळून टाके राधेच्या केशरी वस्त्राते, उजळून टाके राधेच्या केशरी वस्त्राते. मी राधिका, मी अधीर प्रेमिका, मी राधिका, मी अधीर प्रेमिका, वाट पाही असं म्हणत सारा, वाट पाही असं म्हणत सारा, कधी येई कृष्ण सावळा, कधी येई कृष्ण सावळा. दुसरी कविता आहे गोष्ट प्रेमाची. प्रेमरूपी पुस्तकात, प्रेमरूपी पुस्तकात शब्द शब्द देती ग्वाही प्रेमाची. प्रेमरूपी पुस्तकात शब्द शब्द देती ग्वाही प्रेमाची. प्रत्येक पानावर स्वाक्षरी आपल्या अतूट बंधनाची, स्वाक्षरी आपल्या अतूट बंधनाची. प्रस्तावना सांगे कथा आपल्या तरल भावनेची. प्रस्तावना सांगे कथा आपल्या तरल भावनेची. मनोगत सांगे कथा आपल्या एकरूपतेची, कथा आपल्या एकरूपतेची. शब्द शब्द अलगद धरी हात, शब्द शब्द अलगद धरी हात, त्या स्वप्नपूर्ती वाटेची. शब्द शब्द अलगद धरी हात, त्या स्वप्नपूर्ती वाटेची. गुंफून ओळी गाती गाणे, गुंफून ओळी गाती गाणे, आपल्या मधुमिलनाची, आपल्या मधुमिलनाची. शब्द फुलांवर, शब्द वेलींवर, शब्द फुलांवर, शब्द वेलींवर, दिसे प्रतिमा, दिसे प्रतिमा त्या प्राण सख्याची, दिसे प्रतिमा त्या प्राण सख्याची. ती बोलकी प्रतिमा, ती बोलकी प्रतिमा हळुवार सांगे शब्दांना, ती बोलकी प्रतिमा हळुवार सांगे शब्दांना. गोष्ट आपल्या मधुर प्रेम स्मृतींची, गोष्ट आपल्या मधुर प्रेम स्मृतींची. धन्यवाद. ऐकूया सुचित्राच्या कविता. सुचित्रा काटकर. सर्वांना नमस्कार आणि सुंदर या अशा मैफिलीच्या आयोजनाबद्दल आर्याबाग परिवाराचे मनपूर्वक आभार. कधीतरी साथ घालून स्वतःला घ्यावा मनाचा ठाव, उधळून द्यावेत मनाचे सारे भाव. मनात असेल ते बोलून व्हावे व्यक्त, मना असं करावे दडपणातून मुक्त. रिक्त करावी मनाची सारी आस, मनासही घेऊ द्यावा कधीतरी मोकळा श्वास. ह्या अशा कधीतरी मी मोकळा श्वास घेण्याच्या अनुषंगाने कविता केलेल्या असतात. एक छोटीशी प्रेम कविता सादर करते. बरेच जण चष्म्यावाले आहेत इथे. चष्म्या आडच्या डोळ्यात तुझ्या, चष्म्या आडच्या डोळ्यात तुझ्या मी उतरत जावे. मिटता तू डोळे बंद पापण्या आड, मिटता तू डोळे बंद पापण्या आड, मी मलाच पहावे. डोळ्यातून मग हृदयात तुझ्या हळूच उतरावे. हृदय तुझे सारे मीच व्यापून टाकावे, मीच व्यापून टाकावे. धडधडणाऱ्या प्रत्येक स्पंदनातून, धडधडणाऱ्या प्रत्येक स्पंदनातून मला माझेच नाव ऐकू यावे, मला माझेच नाव ऐकू यावे. आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी एक वेगळी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्कटतेच्या मिलनाची ही कविता सादर करतेय. सख्या रे येता समोर तू, पावसाने असे बेधुंद बरसावे. भिजून त्या सरीत आपल्या मिलनास मन अधीर व्हावे. पसरता तू भाऊ तुझ्या मधुर मिठीत मी धावतच यावे. हळूच गुंफावेत हातात हात, डोळ्यात डोळे ओठात ओठ. रोखावेत श्वास अन पूर्ण व्हावी तुझ्या भेटीची आस. तुझ्या हळुवार स्पर्शाने वाढावीत हृदयाची स्पंदने, अन क्षणात तुटावीत आपल्यातील सारी बंधने. कानाजवळील गरम उच्छवासाने तन येईल भरून, तुझ्या चुंबनाच्या वर्षावाने देहवान जाईल हरपून. तुझ्या देहात देह माझा एक रूप व्हावा, अन प्रणयाचे हे स्वर्गीय सुख भोगता बंद तुझा तुटावा. तू अन मी एकमेकात विलीन व्हावे, तू अन मी व्हावे एकमेकात विलीन. प्रणयाचा असेल तो सर्वोच्च क्षण, व्हावे असे अमृत समागम. तृप्त व्हावे आपुले मन, मिटावी दोन देहांची तहान. डोळ्यातून भरून व्हावे उत्कट प्रीतीचे समाधान, डोळ्यातून भरून व्हावे उत्कट प्रीतीचे समाधान. धन्यवाद. तन्वी अमित. नेपथ्याला बघ,
नेपथ्याला बघ हं, पाऊस असा धसमुसळा. नेपथ्याला बघ हं, पाऊस असा धसमुसळा. झाडांच्या पानांवर, खिडक्यांच्या तावदानांवर, मंदिराच्या उंच कळसांवर रपरप कोसळत बरसत असताना. वारा असा सोसाट्याचा झाडांच्या बुंध्या फांद्यांना, खिडक्यांच्या कडादारांना, मंदिराच्या झेंडा पताकांना बेलगाम हलवत झुलवत असताना. तेव्हा गॅलरीच्या रंगमंचावर, नेपथ्य आहे म्हटल्यावर पुढे रंगमंच आहे, गॅलरीच्या रंगमंचावर तू आणि मी चहाचा कप वाफाळता, अंगावर उडणारे पाण्याचे तुषार आणि फिकट गुलाबी नाजूकसं लाजाळूचं एक फूल कोपऱ्यात उमललेलं. सुंदर. थँक्यू. दुसऱ्या कवितेसाठी थोडं अजून मागे जायला लागलंय. अगदी जेव्हा जेव्हा प्रेमाची ओळख होते तेव्हाची एक कविता आहे, अस्तित्व नावाची. मगाशी कोणाच्या तरी कवितेत अस्तित्वाचा उल्लेख आला होता. तर कोवळ धिटाईच्या तुझ्या माझ्या भेटी, थोडीशी धिटुकले पण थोडंसं येतं, थोडंसं लाजरे बुजरे पण. तर कोवळ धिटाईच्या तुझ्या माझ्या भेटी, ती आर्जव नजरांच्या काठी, न बोलताही उलगडलेल्या शब्दांमधल्या कोवळ्या गाठी. सगळं सगळं लपवायचं आहे जगापासून अगदी प्राणांच्या आकांताने, आणि तरीही सगळं सगळं लपवायचं आहे जगापासून अगदी प्राणाच्या आकांताने, आणि तरीही तुझ्या आठवणींच्या मी माळलेल्या गजऱ्याच्या सुगंधाचं, तुझ्या आठवणींच्या मी माळलेल्या गजऱ्याच्या सुगंधाचं आणि निसटत्या रेशमी स्पर्शाच्या तुझ्या तनमनावरील अत्तराचं अस्तित्व नाहीच लपलं तर. सो ह्या दोन होत्या माझ्या कविता. थँक्यू. अत्यंत तरल संवेदनशील लिखाण करणारी अशी तनुजा आहे. ऐकूया तिच्या कविता, तिच्याच तनुजा. आज चांदण्यात उभं राहून तुझ्याकडे पोचायचंय. आज चांदण्यात उभं राहून तुझ्याकडे पोचायचंय. अंगभर चांदणं पांघरून तुझ्या मिठीत शिरायचंय. अलगद वारा शीळ घालेल, अलगद वारा शीळ घालेल, चाफ्याचा गंध घरभर पसरेल. मी आल्याची चाहूल लागून तुझ्या मनात मोगरा दरवळेल. हलकेच पाऊस येऊन जाईल, हलकेच पाऊस येऊन जाईल, मातीला सुगंधी करण्यासाठी. जशी जशी माणसं सुगंधी होतात एकमेकात रुजण्यासाठी. मग मीच होईन रिमझिमता पाऊस, मग मीच होईन रिमझिमता पाऊस. अवखळ पाणी कणाकणातून बरसत राहीन अणुरेणूतून, तुषार होऊन चराचरातून. चांदणं, पाऊस, चाफा, मोगरा, सारं सारं स्वप्न सगळं. चांदणं, पाऊस, चाफा, मोगरा, सारं सारं स्वप्न सगळं. पण हे सारं नसतानाही माझं तुझं असणं आणि तुझं माझं असणं. आज चांदण्यात उभं राहून तुझ्याकडे पोचायचंय. अंगभर चांदणं पांघरून तुझ्या मिठीत शिरायचंय. फार छान, मस्त. वेळ आहे दुसरी ऐकू? हो हो हो, प्लीज. तू परवा भेटलास, तू परवा भेटलास, अगदी परवा. डोळ्यात डोळे घालून प्रेमात पडलेला. मला म्हणालास, मला म्हणालास सांगायचंय तुला काही. मला म्हणालास मला सांगायचंय तुला काही. मीही म्हटलं टेक युअर टाइम, मला काही घाई नाही. म्हटलं होतं तरी आकडे मोजत होते मनात. असं म्हटलं होतं तरी आकडे मोजत होते मनात. आत्ता सांगशील मग सांगशील, जीव ओतला होता कानात. मला ना असं म्हणून मुद्दाम रोखला श्वास, मला ना असं म्हणून मुद्दाम रोखला श्वास. हळूच तिरक्या नजरेने पाहत असल्याचा भास. मला तू असं म्हणून पटकन पाहिलंस माझ्याकडे. मी बावरून गोंधळून पाहत राहिले तुझ्याकडे. शेवटपर्यंत सांगितलं नाही, शेवटपर्यंत सांगितलं नाहीस मी तुला आवडते. अपूर्णतेची गोडीही मग मी पुरवून पुरवून घेते.
अपूर्णते ही गोडी ही वाटली फिरवून. थँक्यू. वैशाली पतंगे. पापण्यांचा भार सोसावा डोळ्यांनी इतक्या सहजपणे तोलते तुझ्या ताडमाड केसाळ देहाला. पापण्यांचा वाह. भार सोसावा डोळ्यांनी इतक्या सहजपणाने तोलते तुझ्या ताडमाड केसाळ देहाला. असतोच पिसासारखा हलका की कानात फक्त वाजत असते अलगूज तुझ्या बोटांखाली फिरते. असतोच वाह. तो पिसासारखा हलका की कानात फक्त वाजत असते अलगूज तुझ्या बोटांखाली फिरणारे. तटतटणाऱ्या अंगांगातून निथळते स्निग्धता. तटतटणाऱ्या अंगांगातून निथळते स्निग्धता. तेव्हा कुण्या आदिम डोंगरावरच्या झऱ्याचे बोट घट्ट माझ्या मुठीत असते. तेव्हा कुण्या वा वा. आदिम डोंगरावरच्या झऱ्याचे बोट घट्ट मुठीत असते. सत्यासारखे नग्न होणे इतके सुंदर असते. सत्यासारखे नग्न होणे इतके सुंदर असते. याचा शोध हरेक वेळी नव्याने लागताना नसते रोज फुलांची शेज व नसते हरेक रात्र चांदणे. सत्यासारखे नग्न होणे इतके सुंदर असते. याचा शोध हरेक वेळी नव्याने लागताना नसते रोज फुलांची शेज व नसते हरेक रात्र चांदणी. पण अवचित एखाद्या कवितेचे पान फडफडते. पण अवचित एखाद्या कवितेचे पान फडफडते आणि असे श्वासांचे रान माझ्या बाजेवर उमलते. आणि असे श्वासांचे रान माझ्या बाजेवर उमलते. क्या बात आहे. वाह, क्या बात आहे. मस्त. दुसरी कविता लय भारी, लय भारी, एकदम विषयाला धरून पण आहे. थँक्यू. दुसरी कविता वाचते. उतरून टाकू शेवाळी हे ऊन जरासे. उतरून टाकू शेवाळी हे ऊन जरासे. वाट उगवती शोधून पाहू जरा निराळी. तुडुंब घेऊ भरून हृदय पुन्हा आपुली. चिंब करूनी टाकू पुन्हा मने उन्हाळी. तुडवू पुन्हा रान धुक्याचे निळे सावळे. तुडवू पुन्हा रान धुक्याचे निळे सावळे. मुक्याने चण गाऊ गाणी कंठांमधली. कातर वेळी हात घेऊनी हातामध्ये कुरवाळू या स्वप्ने पुन्हा इवली इवली. मौनाचा हा गंध भरूनी उरात घेऊ. कंठ दाटूनी येता आपुले पसरू बाहू. मिठीत येता बरसू इतके धुंदपणाने. कूस होऊनी आकाशाची विस्तारत जाऊ. कालपणाच्या आगीमध्ये जळलो आपण. कालपणाच्या आगीमध्ये जळलो आपण. एकमेका आणि जरासे कळलो आपण. एकमेका आणि जरासे कळलो आपण. आज साजरा करू सोहळा या कळण्याचा. आज साजरा करू सोहळा या कळण्याचा. नको विस्मरू जळताना कळवळलो आपण. नको विस्मरू जळताना कळवळलो आपण. उरले होते काही मी पण काही तू पण. उरले होते काही मी पण काही तू पण. नुरले काही उरात आता तसले बंधन. नुरले काही उरात आता तसले बंधन. एकच दोघे एकच आता आपुले स्पंदन. एकच दोघे एकच आता आपुले स्पंदन. आधाराला आकळण्याचे पुरेत हे क्षण. आधाराला आकळण्याचे पुरेत हे क्षण. ठाऊक आहे तू मातीचा मी मातीची. ठाऊक आहे तू मातीचा मी मातीची. या मातीतून पुन्हा पुन्हा उगवत जाऊ. या मातीतून पुन्हा पुन्हा उगवत जाऊ. माती होऊन आपण दोघे पुन्हा पुन्हा मिसळत जाऊ. उगवत जाऊ, मिसळत जाऊ, उगवत जाऊ. श्री ज्ञानेश्वरजी मोळे. नमस्कार, नमस्कार. धन्यवाद प्रेमी मंडळींनो, प्रेमळ मंडळींनो आणि उत्साही मंडळींनो. सर्वप्रथम सुवर्णरेहा, नंदिता दाते आणि संदीप यांचं मला आभार मानू दे. त्यांनी खूप समर्थपणे हा कार्यक्रम आज संपन्न केलेला आहे. सुवर्णने फार छान सुरुवात केली की जेव्हा तुम्ही कवितेत घुसता आणि बाहेर पडता, देन यू आर समबडी एल्स. फार सुंदर विचार आहे. आपण असं म्हणतो की कविता हा स्वातंत्र्याचा शेवटचा फ्रंटियर किंवा शेवटची सरहद आहे. त्यातही प्रेम हे सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे. आणि त्यामुळं प्रेमाच्या पलीकडे किंवा प्रेमाच्या अलीकडे काहीच नाही किंवा कशाचंच अस्तित्व नाही. हा विषय अतिशय सुरेख आपण चर्चेला घेतलेला आहे. कविता एकापेक्षा एक सरस झालेली आहे. आसावरीने सुरुवात छान केली. आठवे तुझा तो प्रीतीचा मोहळ आणि हो बिछाना आगीचा ओळ. या कुसुमाग्रजांच्या ओळीची मला आठवण आली. तिने म्हटलं, कौतुकाची फक्त एक नजर हवी आणि अपेक्षा भंगाचा दिवस वाढला तरी मी थांबणार नाही
अशी तिची प्रतिज्ञा तिच्या कवितेत आपल्याला दिसलेली आहे. अर्चना नामजोशी त्याच्यानंतर आली. आणि अर्चना, कविता खूपच छान होती. मन आरसा बिलोरी आणि त्याचं मनोहारी रूप, वाह. मला बहिणाबाईंची आठवण झाली तुझ्या कविता ऐकताना आणि त्यातल्या ओळी ऐकताना. तू चंद्र होत जाताना चांदण्यात झिरपत गेले आणि श्वासाच्या रूपाचे आणि स्पर्शाच्या गोंदनवेली, हा सुंदर शब्द प्रयोग मला जाणवला. जाई देवळालकर, तुझ्या पाठीमागचं जो पेंटिंग होतं ते सुद्धा एखाद्या कवितासारखा वाटला आज मला. फारच सुरेख. आणि तुझी कविता मला असं वाटतं या समूहामध्ये अतिशय धाडशी अशी वाटणारी होती. म्हणजे अनाम शुक्राणू असो किंवा आदिम नादाची ओळख असो, ओळख पटवणारा. आणि तू बेबंध असा शब्द वापरलास. बेबंधच्या ऐवजी मला बेबंध ऐकू आलं, पण बेबंध हा सुद्धा छान शब्द आहे आणि जर तो वापरला असेल तर मला असं वाटतं एक नवीन प्रयोग आहे. तुला धन्यवाद. मालकंसापासून तू मल्हारपर्यंत आम्हाला ऐकू येतं ना सगळ्यांना? ओके. जाई, तू आम्हाला मालकंस पासून मल्हारापर्यंत घेऊन गेलेस, तुझं अभिनंदन. कल्पना दुधाळ, तिच्या कविता नेहमीच वत्सलतेनं भरलेल्या असतात. प्रेम सुद्धा वात्सल्याने भरलेलं असतं. हा पालापाचोळा नाही फक्त आपण पालवीपासून एकत्र वाढलोय. वा, तू कपडे का? अंगण तुझं माझं एकच होतं आणि बुंधे वेगवेगळे होते. केवढी छान विचार आहे. बहर नाही आला तर मात्र फार फरक पडेल. कुठल्या तरी पानावर शब्दांची भेट होईल. कल्पना, अप्रतिम ओळी, अप्रतिम संकल्पना आणि अप्रतिम रूपक वापरलेली असतो. मितेशनी कविता वाचून दाखवली. पोलीस प्रेमापासून वंचित नसतात. पोलिसांच्या मनामध्ये फक्त काठी, लाठी आणि बंदुका नसतात, अश्रुधोर नसतात. तर प्रेमानेही त्यांचं हृदय जे असतं त्याचे धुमारे फुटलेले असतात. हे त्यांनी अतिशय समर्थपणे आपल्याला दाखवून दिलं. आणि आजचा हा कार्यक्रम आपण कोरोना योद्ध्यांना आणि त्याचं प्रतीक म्हणून मितेश घट्टे यांना अर्पण केलेला आहे. हे महत्वाचं. किरण केंद्रेंना मी नेहमी म्हणतो, हे किरणाच्या केंद्रस्थानी असलेले असे आमचे कवी आहेत. आणि अचूक शब्दामध्ये त्यांनी प्रणयाचे पंख जे आहेत त्या या ठिकाणी उलगडून दाखवलेले आहेत. कळीचं फूल आणि गंधाची भूल अशा साध्या शब्दात ते आपल्याला हूल देतात आणि त्याच्यातूनच आपल्याला ऐनवेळी उखाणा घालतात. ही त्यांची आपल्याकडे जुनी एक म्हण आहे, परपुरुषाची नजर जाते लई दूरवर. किरण केंद्रेंची कविता ऐकून मला या म्हणीची आठवण झाली. पायीचे घुंगरू पिकले जांभूळ, हे त्यांची जी प्रतीक आहेत ती नवीन असली तरी नव्या पद्धतीने या ठिकाणी पेश केलेली दिसली मला. त्यानंतर माधवी मेहेंदळे यांची जी पहिली कविता होती अतिशय पॉवरफुल होती आणि लैंगिक शोषणावरची ही याच्यातली पहिली, या सेशन मधली पहिली कविता होती. मला अतिशय आवडली. प्रभावी आणि सुस्पष्ट आणि आतले एक जे अँगस्ट म्हणतो आपल्या सर्वांच्या मध्ये आत असलेला एक राग, गुस्सा जो आहे त्याला अतिशय सुरेख शब्दामध्ये शब्द पद्धतीने केलेला आहे या कवितेमध्ये. ते उरलं आहे नजरेत तिच्या भग्न अस्तित्व, ते तुलाच अर्पण होत आहे, या ओळी हलवून टाकणाऱ्या आहेत. आणि त्याच्या दुसऱ्या कवितेमध्ये तू नसलास तर जीवन शून्यवत होत नाही आणि पहाटेच्या किरणावरती तुझंच नाव असतं. फारच छान या ओळी दिसल्या. त्याच्यानंतर मधुरा वेप्रच्या कविता, ताल त्यांची पहिली कविता होती माझ्याच तालात माझ्याच नादात. आणि दुसरी कविता होती ती एकदम जबरदस्त, डॅशिंग आणि अग्रेसिव्ह होती. मला आवडली ती. आजकाल म्हणजे आपण गृहीत धरलं असतं की स्त्री म्हणजे तिची अभिव्यक्ती एका विशिष्ट प्रकारची असते, पण इथं जेव्हा ती म्हणते की ठरवून प्रेग्नंट व्हायचंय मला आणि तुझं बीज रुजवायचंय, तिच्या याच्यामध्ये एक नव्या स्त्रीचा आत्मविश्वास आहे आणि ही नव्या युगातल्या नव्या स्त्रीची चाहूल या कवितेत मला लागते. धाडशी हा शब्द मी वापरेन तिला. ना तमा या फक्त एक गरज, प्रीत नको, साज नको, लाज नको, जात नको, पात नको. याच्यामध्ये तिने अस्तित्वात असलेल्या सगळ्या प्रथांचा आणि सगळ्या समजांचा पराभव या शब्दातून तिने केलेला आहे. आणि ती म्हणते की योनीच्या स्रावात शुक्राणूंना आत घ्यायचंय मला.
मध्ये ही स्पष्ट भाषा फक्त 21व्या शतकातली आत्मविश्वास असणारी स्त्रीच व्यक्त करू शकते. त्यानंतर रेवतीच्या कविता होत्या. कातरवेळी सांजेल त्या प्राजक्ताच्या वेळी. मला तर कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण झाली. वनराईतून उठू लागली करीत किलबिलती, पाखरे अनगगनी जाती, सोन्याच्या दर्यात गलबले जणू गोजीरवाणी. त्या कवितांच्या आठवण झाली. त्यांच्या दुसऱ्या कवितेचं पुन्हा सैरभैर आणि पुन्हा चित्ती घोर, पुन्हा रात्र वैरी आणि पुन्हा स्वप्नधारा, पुन्हा ओठ जुलमी. क्या बात है, फारच छान. अतिशय अप्रतिम कविता होती. संकेत मनोत, तुमच्या कविता ज्या आहेत त्या तारुण्याने भरलेल्या, उत्साहाने सळसळणाऱ्या आणि तुमच्या मनातल्या या ताज्या भावना आहेत कवितेविषयी आणि प्रेमाविषयी त्या व्यक्त करणाऱ्या आहेत. आणि एक हक्काचा हात, सोडू आयुष्याचे कोडे आणि तुझ्यासोबत जेवण आणि पृथ्वीचे हेवण. वा, क्या बात आहे. एकदम म्हणजे हिंदी गाण्यासारखं वाटलं मला. सोनाली मराठे त्याच्यानंतर, सोनाली मराठेंचं त्याच्यानंतर कविता, मराठीची कविता त्याच्यानंतर आपण ऐकली. इश्क हो गया आसमां से, अचानक आसमां से टूटा कुछ. अतिशय सुरेख समर्पक ओळी आणि मनाला भिडणाऱ्या अशा ओळी. आज जरा रोमॅन्टिक होऊया आणि डोळ्यात बघणं, आणि त्याच वेळी गॅसवरती भाजी जळते आणि दूध सुद्धा उतू जातं. हे प्रतिकात्मक जेवढं आहे तेवढंच जीवनाची सत्यता, जीवनाचं वास्तव दाखवणारी कविता आहे. अतिशय सुंदर शब्दबद्ध केलेली आहे. सोनाली, तुझं अभिनंदन. त्यानंतर श्रेयसच्या कविता आल्या हिंदीमध्ये. श्रेयस आणि हिंदी आणि उर्दू अतिशय अप्रतिम कविता होत्या. आमच्या काही वाचकांना, श्रोत्यांना त्यातल्या काही शब्दांचा अर्थ कळाला असेल, तो सांगितला असं छान झालं असतं, पण त्या कवितांची मजा काही कमी झाली नाही. इस रात की कोई सुबह नहीं, अंधेरों में महसूस किए सपनों की कोई, सपनों का कोई वजूद नहीं. किती सुंदर ओळी आहेत ह्या, असं मला वाटलं त्याचं ऐकून. त्याच्यानंतर आले श्रीरंग जाधव, प्रेमाचे वारकरी. याची पंख घेऊन उडणारे फुलपाखरू आहे असं मला वाटतं. त्यांनी विषय हाच विषय, आपल्याकडे विषयाविषयी बोलायचं, विषय टाळतात लोक, पण यांनी सरळ विषयाला घेतलं शिंगावर. अशा पद्धतीनं कविता, आणि त्यातलं काही काही प्रतिमा अप्रतिमच होत्या. कोणत्या दुपारचे काळे करंद तीळ, हे फक्त आपण कल्पनाच करू शकतो की त्यांना काय म्हणायचं असावं. फक्त कल्पनाच करू शकतो, आणि कल्पनाच केलेलं बरं, त्याच्या पुढे जाणं अवघड आहे. पण छानच कविता श्रीरंग दोन्ही. आणि शुभा लोंढेंच्या कवितांचं मला विशेष अभिनंदन करावं असं वाटतं. मराठी आणि उर्दू त्याचं इतकं सुंदर आणि मिश्रण त्यांनी केलेलं आहे. बहुत कुछ मिला है खुद को खोकर मुझे, अरे बारिश गुनगुनाने लगी है. वाह. हे सख्या जीवनी शतरंगी तो हो साज दे, नजर हो आसमां पे पांव जमी पे चाहिए, आणि संकटांना भिडण्याचा अंदाज दे, सरणावरी अग्नी तू सव्यास दे. ह्या अप्रतिम शुभा लोंढे, तुमचं हिंदी आणि मराठीवरचं प्रेम पाहून मी अक्षरशः भावाकुल झालो असं मला वाटतं. शुभांगी मुळेंच्या दोन्ही कविता राधिकेच्या प्रेमावरती होते. कृष्णाचा इंतजार हा ही एक आपल्याकडची फार पारंपरिक अशी थीम आहे, आणि त्या थीम वरती त्यांची स्वाक्षरी अतूट बंधनाची या ज्या ओळी आहेत त्या विशेष करून माझ्या लक्षात राहिलेल्या आहेत. सुचित्रा काटकर ह्या खऱ्या अर्थाने हाडाच्या कार्यकर्त्या असल्या तरी प्रेमातही आपण कमी नाही. आणि प्रेम आणि सार्वजनिक काम किंवा ध्येयवाद यांची एक सांगड असते. खरं म्हणजे मला असं वाटतं, प्रेम जर नसेल तर माणूस कुठल्याच क्षेत्रात यशस्वी होत नाही, असं माझं स्वतःच मत आहे. तर सुचित्रानं मनास करावे दडपणातून मुक्त, म्हणजे स्त्री मुक्तीचा त्याच्यातून जो हे झालेला आहे, आविष्कार झालेला आहे, तो विशेष करून आकर्षक वाटला मला. आणि चष्म्याआडच्या डोळ्यात, म्हणजे आपल्याकडे सर्वसाधारण समोरच्या प्रियकराचं वर्णन म्हणजे हँडसम बिंडसम असंच करायचं असतं, पण चष्मा घातलेला प्रियकर पण असू शकतो, वयोवृद्ध पण असू शकतो, आणि खट्टा मिठा असू शकतो. हे जे आहे हा भाव याच्यातून छान आलेला आहे. त्याच्यानंतर तन्वी च्या कविता मधल्या काही ओळी फारच सुरेख होता. वारा असा सोसाट्याचा असो, किंवा नजरांच्या गाठी असो, किंवा निसटत्या रेशमी स्पर्शाची आठवण असो, एकापेक्षा एक सुंदर असा शब्द आणि त्याच्या प्रतिमा तिच्या कवितात आपल्याला दिसल्या. त्याच्यानंतर तनुजा इनामदारच्या कविता, चांदण्यात उभं राहून तुझ्यापर्यंत पोहोचायचंय, मीच होईन झिमझिमता पाऊस. वा.
आतून आलेल्या कविता आहेत. अनुभवाचे बोलही कदाचित असावेत असं वाटतं त्यांच्या कविता. म्हणून बऱ्याचदा प्रेम कविता ह्या वरवरच्या असतात किंवा प्रेमातला जे एक इंटेन्सिटी आहे, तीव्रता ती अनुभवलेली नसते तरी लोक लिहितात, कारण ती एक फॅशन आहे. पण तनुजाच्या कवितामध्ये मला असं वाटतं, तू परवा भेटलास, प्रेमात पडलास, टेक युअर टाइम म्हणालास आणि तरी मी आकडे मोजू दे. वा, म्हणजे हे प्रेमातला जी धकधक धकधक आहे, दिल धकधक करणे लगा म्हणतो ना, ते तिच्या कवितेमध्ये फार छान उत्तम झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरची कविता होती वैशाली पतंगे. मला वाटतं शेवटची तुका ज्ञानदेवी रचला पाया, तुका झालासे कळस, त्याप्रमाणे वैशाली पतंगे यांनी अप्रतिम कळस या कवितेच्या इमारतीवर रचलेला आहे. आणि झऱ्याचे बोट घट्ट धरण्याची संकल्पना असो किंवा सत्यासारखे नग्न होणे आणि सुंदर असते. वा, मला असं वाटतं आजच्या या आपल्या कवितेच्या कार्यक्रमाचं सारांश या शब्दांमध्ये आहे. सत्यासारखे नग्न होणे सुंदर असते, हर एक वेळी नव्याने लाजताना. आणि कुरवाळूया स्वप्ने पुन्हा इवली 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 इवली, छोटी छोटी स्वप्न सुद्धा आपण कुरवाळूया असं ते म्हणतात ना, तेव्हा ती छोटी छोटी स्वप्न आपल्या समोर फुलपाखरासारखी जी आहेत अशी नाचायला लागतात. ह्या झाल्या आजच्या कवितांचं रसग्रहण. सगळ्या कवींचं मला मनपूर्वक अभिनंदन करू दे. सगळ्या कविता चांगल्या होत्या, काही उत्तम होत्या, काही अतिउत्तम होत्या, काही हृदयस्पर्शी होत्या. आणि कवितेबद्दल काय सांगावं, प्रत्येक कवितेचं वैशिष्ट्य वेगळं असतं, त्यामुळे तुलना तशी होऊ नाही शकत. आपल्याकडे आपण म्हणतो, सुश्लोक वामनाचा आर्या मयूर पंथाची, ओवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. त्याचबरोबर नारायण सुर्व्यांचं जे आहे ते मुक्तछंदाबाबतीत मी म्हणेन नारायण सुर्वे. आता तुम्ही परवानगी देत असाल तर मला वेळ असेल तर मी कविता वाचतो किंवा या ठिकाणी मी समापन सुद्धा करेन. तुम्ही वाचली नाही तर मी आभारच नाही मानणार. तुमच्या कविता ऐकायच्या आहेत सर. अच्छा, तर माझ्या कविता ह्या विषयाला धरून आहेत. विषय हाच या कवितांचा विषय आहे. पहिल्या कवितेचं नाव आहे इंद्रियांच्या उत्सवात उगवला सूर्य. इंद्रियांच्या उत्सवात उगवला सूर्य बेसावत पसरला मांड्यांमध्ये, वक्षांवर गळ्यापासून नाभी प्रदेशापर्यंत पल्याट आणि त्याही पल्याट निमुळत्या होत जाणाऱ्या त्रिभुज प्रदेशात दोन धनुष्यांच्या ताणलेल्या कमनीयतेत मुसंडी मारत राहिले पंचप्राण गुणिले 2. मुसंडी मारत राहिले पंचप्राण गुणिले 2. इंद्रियांच्या चक्रीवादळात चंद्रही सामील रात्रभर, शरीराची रूपरेखा सहज झाली चित्रमय स्तनांच्या चंदेरी टोकांवर. इंद्रियांच्या सोहळ्यात विखुरलेले रक्तप्रवाह सुसाटत राहिले अस्तित्वाच्या गंगोत्रीकडे. एकमात्र एकेरी लक्ष सर्व अंतिम प्रवाहांचे कोसळत राहिले आदिम गुरुत्व मध्यावर. कोसळत राहिले आदिम गुरुत्व मध्यावर. इंद्रियांच्या उत्सवात उगवण्या मावळण्याचे अपघात फक्त प्रासंगिक. दोन देहांची पालखी, दोन भोई, भोई म्हणजे पालखी वाहणारे, दोन देहांची पालखी, दोन भोई आपणच. पंचेंद्रियांच्या उत्सवात उगवला सूर्य, उगवला चंद्र, उगवला सूर्य, उगवला चंद्र. ही झाली पहिली कविता. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. इंद्रियांच्या उत्सवात सूर्य सुद्धा उगवतो सर, आज कळलं कवितेत. नेहमी चंद्र उगवताना ऐकला. खरंय, उसळतो सूर्य उगवल्यानंतरच. मगाशी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे दुपारी सुद्धा रात्रच होऊ शकते. पुढची कविता आहे. सूर्य हा तापवणारा पण आहे. हो ना, हो ना, हो ना. पुढची ऐकू का? थडथडते आहे खिडकी वादळाच्या चाहुलीने किंवा आताच येऊन गेलेल्या वादळाच्या आठवणीत. थडथडते आहे खिडकी वादळाच्या चाहुलीने किंवा आताच येऊन गेलेल्या वादळाच्या आठवणीत. फार झालं तू परत ये आता, डुकराच्या पिलांसारखे तुझ्या स्तनांना झोंबकळू दे मला. डुकराच्या पिलांसारखे तुझ्या स्तनांना झोंबकळू दे मला. घासू दे अंग तुझ्या अंगाला जिराफाच्या बाळासारखे. घासू दे अंग तुझ्या अंगाला जिराफाच्या बाळासारखे. परत ये, फार झाले, विद्याभ्यास करू इथेच. तुझ्या वक्षांची उशी करून मला कालिदास वाचू दे. तुझ्या वक्षांची उशी करून मला कालिदास वाचू दे. वाट पाहतोय केव्हापासून, परत ये. तुझ्या लांब सडक बोटांवरून माझी बोट फिरू देत. तुझ्या चुंबनात न्हावू दे माझी छाती, नाभी, सर्वांग. परत ये, परत ये. किती दिवस झाले
किती दिवस झाले खांद्यावरच्या तिळाचे तू इन्स्पेक्शन केले नाहीस. किती दिवस झाले खांद्यावरच्या तिळाचे तू इन्स्पेक्शन केले नाहीस. माझ्या घामाचा वास जिरला नाही तुझ्या नासिकेत. तळपायाच्या कमानीत मुरले नाही आळत्याचे तेल तुझ्या स्पर्शाने झिंगलेले. तळपायाच्या कमानीत मुरले नाही आळत्याचे तेल तुझ्या स्पर्शाने झिंगलेले. परत ये आणि कर शिकार, परत ये आणि कर शिकार, खडा हल्ला कर निर्वस्त्र. माझी अमोघ ऊर्जा वाढू दे तुझ्या फुलांच्या उत्स्फूर्ततेत. माझी अमोघ ऊर्जा वाढू दे तुझ्या फुलांच्या उत्स्फूर्ततेत. तुझ्या गुहेची सगळी स्पंदनं मुरू देत माझ्या देहदंडात. तुझ्या गुहेची सर्व स्पंदनं मुरू देत माझ्या मेरुदंडात. परत ये शिखरावरच्या अत्युच्च ज्वालामुखीत एक आदिम होरपळणे. एकाच मुशीत देहाचे एक संध सोने होईल. तेव्हा तू मला राधा, मी तुला कृष्ण पुकारेन. परत ये. धन्यवाद. वाह वाह वाह, माझी क्या बात दुसरी है. कविता वाह झाली. सर वाह. नमस्कार. क्या छान. बात. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट आणि सगळ्यांचे आभार. सुवर्णा, बॅक टू यू. सर्वांचे आभार. मुख्य म्हणजे सर्व कवींचे आभार. कारण कविता सुचते म्हणण्यापेक्षा ती एक उर्मी दाटून येते, आवेग येतो, भावनांच्या उत्कटतेचा तो एक आविष्कार असतो. इतर कोणत्याही कलांचा जो उत्कट आविष्कार असतो त्याच्याच बरोबरीचा साहित्यिक आविष्कार म्हटलं तर तो कविता असते. आणि अशी कविता सुचत राहते, आतून येते, फुटत राहते. आणि आज जगभर आपण उदासीनतेचं, भयप्रदेचं जे वातावरण अनुभवतोय त्याला कॉन्कर करण्यासाठी म्हणून प्रेमाच्या कविता आपण आज इथं सादर केल्या, तर तो खूप चांगला एक उद्देश होता. आणि त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला मुळे सरांनी, त्यांना साथ दिली सुवर्णरेहांनी, संदीपने आपल्याला टेक्निकल सहाय्य केलं सगळं. कल्याणदादा अर्थातच आहेतच की ज्यांच्यामुळे हे सगळे इतके गुणी लोक एकत्र आले. तर सर्वात पहिल्यांदा आभार या सर्व कवी लोकांचे. आणि त्यांच्या कविता ऐकण्यासाठी म्हणून इतका वेळ जागे राहणारे जे सगळे आपले श्रोते आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार. मुळे सरांचं तर नक्कीच आभार मानावेच लागतील की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला. आणि अशा प्रकारे आपण पुन्हा पुन्हा भेटत जाऊ. आणि आम्हाला एक व्यासपीठ इथं उपलब्ध करून दिलं जातंय, तर त्याबद्दल आर्याबागचे मनपूर्वक आभार. नंदिता, नेहमीप्रमाणेच कंपेअरिंग खूप छान झालंय. तुझेही आभार की आज या सगळ्या लढाईमध्ये आघाडीवर राहून कोरोनाशी जे युद्ध करतायत आणि त्यातून ही वेळ काढून आपल्यासाठी खास आज इथं जे आले, तर मितेश घट्टे सरांचं मनापासून आभार. त्यांनी इतका वेळ आपल्या बरोबर थांबले आणि त्यांच्या युद्धाला आपण पाठिंबा देतोय, त्यांच्या मागे आपण आहोत, परंतु ते स्वतः पुढे आघाडीवर राहून लढतायत. आणि आज इथं सरप्राईज म्हणून मितेश सर आले, तर त्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू एव्हरीवन. सुवर्ण, like I was saying, नयरा वाहिद या आफ्रिकन अमेरिकन कवयित्रीचं एक वाक्य मला पुन्हा आठवतं. शी सेज, some words the way they look at you, some words the way they look at you. आजचे काही शब्द आणि कविता मला हॉन्ट करत राहतील. एक आर्टिस्ट म्हणून जेव्हा मी आज इथे होते, तर प्रत्येक कवितेत एक पेंटिंग किंवा सिरीज ऑफ पेंटिंग माझ्यासाठी आज इथे मिळाली. जर उद्या मी पेंट करायचं ठरवलं तर माझं आयुष्य संपेपर्यंत मी पेंट करत राहीन, इतके विषय मला आज इथे मिळाले. प्रेम असं नुसतं उतू जाताना दिसलं, ज्याची आता अत्यंत गरज आहे आपल्या सर्वांना. आणि आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरी वन ऑफ यू फॉर बिईंग हिअर अँड गिव्हिंग सो मच लव्ह. इतके प्रेमाचे कंगोरे, इतक्या इवल्यापासून अगदी स्ट्रॉंगर, मला प्रेग्नंट व्हायच्या पर्यंतच्या सगळ्या भावना आज इथे मला ऐकायला मिळाल्या. सो आय रिअली वॉन्ट टू थँक यू एव्हरी वन अँड आय रिअली लव्ह यू, लव्ह आर्याबाग, द एंटायर परिवार. सो थँक्यू व्हेरी मच. अँड आपण असाच कार्यक्रम परत कधीतरी करत राहू, काही ना काही कारण काढून, विषय वेगवेगळे घेऊन.
बरेच कवी ह्या कार्यक्रमात येऊ शकले नाहीयेत, त्यांना नेक्स्ट टाइम आपण घेऊ आणि विल कीप रोटेटिंग दिस. सो गुड नाईट एव्हरीबडी. गुड नाईट. थँक्यू. लेट्स हॅव अ गुड नाईट. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट एव्हरीबडी. थँक यू व्हेरी मच. प्लीज अनम्यूट अँड क्लॅप. छान छान. सुवर्ण अभिनंदन. श्रीरंग, सुवर्णी. तर धन्यवाद तुमचे. तुम्ही छान कल्पना मांडली आणि आज ती पूर्ण पण झाली.